त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात, खांदू गेलेल्या आहेत। मालांचं तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, यासारखी पिकं तर संपूर्ण बर्बाद झालेले। सगळ्यात मोठं नुकसान झालेले फळबागांचं, त्या लोकांचं देखील खूप मोठं नुकसान झालंय, ज्यांची 10-10 वर्षाची तपस्या, अशी झाडं खराब झालेली आहेत। परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि तात्काळ घोषणा करायला पाहिजेत, केलेला नाही। अशाच प्रकारे पंजाबमध्ये देखील ओला दुष्काळ पडला होता आणि तिथे देखील महापूर येऊन खूप मोठं नुकसान झालं होतं। तिथली सरकारने तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना घोषित केली। मग महाराष्ट्र सरकार कोणाची वाट बघतंय? महाराष्ट्र सरकारने देखील 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई केली पाहिजे। शेतकऱ्यांना जो विद्यार्थी इथला विद्यार्थ्यांच्या फीस माफी झाल्या पाहिजे आणि ओला दुष्काळ हा इथला महाराष्ट्रातला घोषित झाला पाहिजे, ती अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे। म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं आज तर ऋण घेऊन आलेलं आहे। जर हे शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं तर उद्या ज्याला नांगूर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही।